ते आलेले आहेत मान्यवर आहेत कृपया जे मध्येच थांबतात त्यांना विनंती म्हणजे आदरणीय उमेशजी तुम्ही माझ्या बाजूने या इकडे इकडे सर्वांना विनंती आहे जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये आपण स्वागत करायचं आहे सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून आपण स्वागत करायचंय सन्माननीय नामदार उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं स्वागत साहेब आपला पदस्पर्श या भूमीला झालेला आहे ही क्रांतीची भूमी आहे आज 9 ऑगस्ट आहे आणि छत्रपती शिवरायांच्या विचारांचं पूजन होतंय पत्रकारांना विनंती आपण बाजूला सरकायचंय पत्रकार थोडंसं मागे या ओम कनिक्रदज्जलोषं बब्रवाणिजदेवनाहं सुमंगलशुलकुने भवास्मात्मा काचिदभिवा विश्व्याविदत मात्मा स्वेनमुद्वधीन्मासु पर्णो मात्मा विदिदुषोमान वीरो अस्ता पित्र्यामनप्रदशङ्कनिक्रदत्सु मङ्गलो भद्रवादी वदेहा अवक्रन्न दक्षिणतो ग्रहाणां सुमङ्गलो भद्रवादी कुंते मानस्ते नई शतमाकशो सो बृहद्वदेम विदथे सुवीरा स्वराज्याची राजधानी सातारा आणि या साताऱ्याच्या पवित्र आणि पावनभूमीमध्ये ऑगस्ट महिन्याची 9 तारीख क्रांतीचा इतिहास घडला या देशामध्ये आणि आज आपण विकासरत्न स्वर्गीय अभयसिंह राजे भोसले यांच्या प्रतिमेचं पूजन करताय आणि आपला आराध्य दैवत सगळ्यांचं छत्रपती शिवराय की मन मनगट आणि मस्तकाच्या जोरावरती आपण हे स्वराज्य आपण घेतलेलं आहे आणि आदरणीय उपमुख्यमंत्री महोदय भूमीला वंदन आहे या भूमीचं पूजन आहे आणि या भूमीच्या पूजनासाठी क्रांतिकारक लढाई आहे फोटो काढते का रे दादा खाली घे ओम भूर्भुवः भूमे नमः समस्तो वदाते गंधाक्षर पुष्पं समर्पयामि ओम गरुद्राय प्रजेतसे मेरुष्टाहाय तव्यसे ओम यथानो अदिदेश्वर पश्वेभ्यो यथा कवे यथा लोकाय रुक्रियं यथा नो विप्रो यथा रुद्रश्वे नदी यथा विश्वे
या साईडला संचालक फक्त संचालक पुढे चला जाऊ द्या चेअरमॅन मागा प्लीज प्लीज मागा समोर प्लीज साहेब समोर महाराज साहेब समोर प्लीज बाहेर बाहेर चला बाकीकडे चला मी सन्माननीय आमदार श्रीमंत छत्रपती शिंदे साहेबांना आपणास विनंती करतो की महाराष्ट्राचे लोकप्रिय लाडके उपमुख्यमंत्री सन्माननीय आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा आपण समस्त सातारकरांच्या वतीने मार्केट कमिटीच्या वतीने शेतकऱ्यांच्या माध्यमांच्या वतीने बळीराजाच्या वतीने आपण योग्य असा सत्कार करावा. तर सरकारचे हे लागेल काका माहिती आहे पुढे गर्दी केली मागे कार्यक्रम दिसत नाहीये काका माहिती आहे ब्राह्मण काका माहिती आहे महाराज महाराज आणि मी सन्माननीय आमदार शिवेंद्रसिंह बाबाराजे आपणास विनंती करतो की आपण बाकी जागेवर जागा द्या. सोनी बंजारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या श्रीमंत विकासरत्न श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले उपबाजार माझी विनंती आहे थोडं फोटोग्राफरनी आणि जरा लोकांना दिसू दे साहेबांना सगळे आपले फोटोग्राफर इकडे थोडं हा कारण लोकांना साहेब दिसू दे फडणवीस साहेबांना बघायचंय त्यामुळे थोडं लोकांनी जरा समोरची गर्दी कमी करा थोडे इकडे प्लीज. आज आपल्या कृषी उत्पन्न बाजार समिती सातारा याचा अनेक वर्षाचा कैलासवासी भाऊसाहेब महाराजांचं जे स्वप्न होतं ते आज स्वप्नपूर्ती देवेंद्र फडणवीस साहेब आपले नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते भूमिपूजन होऊन खऱ्या अर्थानं हे स्वप्न साकार होण्याचा मार्ग हा आता निर्माण झालेला आहे किंवा सुरू झालेला आहे. मी देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. साहेब आम्ही आज जो उपबाजार अभयसिंह महाराजांच्या नावाने इथं उभा करतोय थोडक्यात करतो जर वेळ घेणार नाही आपल्याला पुढचे कार्यक्रम आहेत मला कल्पना आहे पण सर हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. आम्ही एक नुसती बाजार समिती इथं उभा करायला चाललेलं नाही तर 5 स्टार बाजार समिती ही उभा करण्याचा आमचा संचालक मंडळाचा सर्वांचा मानस आहे की ज्या बाजार समितीमध्ये शेतकरी आणि व्यापारी आणि येणार ग्राहक जे असतील या सगळ्यांना चांगल्या सेवा सुविधा आणि चांगल्या पद्धतीनं व्यवसाय शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीनं त्यांच्या मालाला दर त्याचबरोबर गोडाऊन कोल्ड स्टोरेज संपूर्ण हे सगळी मिळून आम्हाला 15 एकर जमीन ही आमच्या मालकीची सातारा मार्केट कमिटीची आहे. याच्यामध्ये जर आपल्याला थोडेफार डिटेल आम्ही दिलेले आहेत. थोडा कार्यक्रम जरा गडबड झाली गडबडीत होतोय तर अनेक वर्षाच्या लढ्यानंतर ही जागा आम्हाला मिळालेली आहे आणि नक्कीच आपल्या आशीर्वादानं आपल्या सहकार्यानं सर्व परवानग्या या बाबतीमध्ये आम्ही पूर्ण केल्या. आमचं एनए झालेलं आहे आमचे प्लॅन सँक्शन झालेलं आहे आणि सगळ्या बाजूनं कायदेशीररित्या आम्ही सगळं क्लिअर करून आज कामाला आपल्या शुभास्ते भूमिपूजन झाले. आम्ही आता लवकरच या ठिकाणी काम सुरू करतोय. लवकरच या ठिकाणी साहेब आमची भाजी मंडई आणि फ्रूट मार्केट हे दोन्ही मार्केट जे आहे ते लवकरच आम्ही साताऱ्याच्या बाहेर म्हणजे या ठिकाणी आणणार आहे
आज SP साहेब इथे आहेत, कलेक्टर साहेब आहेत, त्यांना पण माहिती आहे की मार्केट कमिटी आज जिथं आहे तिथं वाहतुकीचा काय प्रश्न निर्माण होतो आणि काय परिस्थिती आहे हे या सर्वांना प्रशासनामधल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं एकतर शहरातील वाहतुकीचा प्रश्न या सगळ्याच्यामुळे मिटल आणि दुसरं म्हणजे हायवेला असल्यामुळं तर आम्हाला हायवेचं जे ट्रान्सपोर्टेशन जे व्यापाऱ्यांना करायला लागतं किंवा व्यापाऱ्यांचे जे मोठे ट्रक आता 16 चाकी 18 चाकी वगैरे जे आता यायला लागले ते ट्रक शहरामध्ये आणणं शक्य नाही. त्यामुळे आमची मार्केट कमिटी आमचा व्यापारी सक्षम असून सुद्धा जो वाढू शकला नाही ही वस्तुस्थिती आहे. पण या बाजार समितीच्या या उपबाजाराच्या माध्यमातून आमचा व्यापारी मोठा होईल, आपोआप आमचं शहर मोठं होईल. कारण शेवटी व्यापाराला चालना मिळाली तर शहराची आर्थिक जी काही घडी आहे, आर्थिक जी काही गती आहे ती वाढती ही वस्तुस्थिती आहे. आणि अशा पद्धतीनं ही बाजार समिती आम्ही निर्माण करायला लागलोय. आपलं याला पुढे सुद्धा आशीर्वाद मिळावे. निवडणुका जवळ आहेत. निवडणुकांनंतर साहेब मी इथं असणाऱ्या सर्वांच्या साक्षीनं तुम्हाला सांगतो की सातारा जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे आपण द्याल जे उमेदवार सातारा जिल्ह्यामध्ये निवडून आणण्याचं काम इथं उपस्थित असणारा सातारा, कोरेगाव, कराड या तिन्ही तालुक्यातली लोक इथे